तर मित्रांनो, आपण पाहिलं कशा प्रकारे आपले मोदक बनलेले आहेत, पण ते अजून पूर्ण बनलेले नाही आहेत. त्याला अजून उकड देण्याचं काम बाकी आहे. तर उकड हे कशा प्रकारे देतात हे आता आपण पुढे बघूया. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे AC कट्टा चॅनलवर. आज गणपतीला जाऊन खूप दिवस झाले आहे आणि गणपतीच्या पिरियडमध्ये तुम्ही सर्वांनी उकडीचे मोदक हे खाल्लेच असतील आणि ते टेस्टी खूप लागतात. आणि आपण ते आज घरी बनवणार आहेत. तर त्यात लागणारे जे काही साहित्य असतील ते आपण एक एक प्रकारे जाणून घेऊया आणि उकडीचे मोदक हे आम्ही बनवतोय. तर मित्रांनो, इथे सर्व अशी सामग्री काढून ठेवलेली आहे. तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी जे काय काही लागतात ते आता माझी बायको सांगणार. जे काय काय काढून ठेवलेलं आहे सांगा. एक ओला नारळ किसून घेतलाय, गूळ घेतलाय किसून, काजू बदामचे काप आहेत आणि वेलची पूड आहे. ओके. तर आता याच्या पुढे तुम्ही काय करणार मग? आता आपण तांदळाच्या पिठाची उकड घेऊया. त्यासाठी हा गरम पाणी करायला घेतलंय का? हो, पाणी गरम झालंय. त्यात आपण आता तांदळाचं पीठ टाकूया. हलवून घ्यायचं. नंतर गॅस बंद करून याला थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं साईडला. अच्छा, फक्त उकड देण्यासाठी एवढं केलेलं आहे. हो, मिक्स झालं की लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं. थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. ओके. आधी कढईमध्ये तूप टाकून आपण चांगलं गरम करून घ्यायचंय. ओके. नंतर त्यात किसलेला नारळ टाकायचं. तेल हलका गरम करून त्यात थोडंसं नारळ टाकलेलं आहे किसलेला. चांगला लाल करून द्यायचं. सारण्यासाठी लागणारा खोबरा आपला आता लाल झाला आहे. यात आपण टाकूया किसलेला गूळ. गुळाला आणि खोबऱ्याला एकजीव करून घ्यायचे. हे आपलं मिश्रण चांगलं व्यवस्थित एकजीव झालंय. त्यात आपण वेलची पूड टाकूया आणि आपण केलेले काजू बदामचे काप टाकूया. एकदा चांगलं व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेऊया. मित्रांनो, जी आपण उकड घेतली होती तर पीठ आता थंड. मित्रांनो, पीठ आपला व्यवस्थित मळून झाला आहे. तर आपण याला 10 मिनिटं ठेवून घेऊया झाकण ठेवून. चला मित्रांनो, आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. मी साच्याने मोदक बनवते कारण मला हाताने जमत नाही. तुम्ही हा साचा मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता. तर सर्वात आधी आपण याला तेल लावून घेऊया कारण पीठ चिटकायला नको म्हणून. अशा प्रकारे हा मोदक बनलेला आहे. याच प्रकारे इतर सर्व मोदकही बनवले जातील.
तर आपले मोदक आता तयार झालेत. आता चाळणला आपण तेल लावून घेऊया, मोदक चिटकायला नको म्हणून. तर मित्रांनो, आपण पाहिलं कशा प्रकारे आपले मोदक बनलेले आहेत, पण ते अजून पूर्ण बनलेले नाही आहेत. त्याला अजून उकड देण्याचं काम बाकी आहे. तर उकड हे कशा प्रकारे देतात हे आता आपण पुढे बघूया. पाणी गरम करून झालंय. आता आपण मोदकांना उकड देऊया. झाकण लावायचं आहे. मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिटापर्यंत उकड द्यायची. तर मित्रांनो, हे खालच्या भांड्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि त्याच्या वाफेवरती हे मोदक जे आहे म्हणजे उकड ही वाफेवरती होणार आहे. तर हे जी गॅस आहे ही मीडियम फ्लेमवरती ठेवायला सांगितलेली आहे. तर मित्रांनो, हे असे मोदक पूर्ण झालेले आहेत बनून. हे उकडीचे मोदक आपण आता टेस्ट करून बघणार आहे कशा प्रकारे झाले आहेत हे. तर असे हे चवदार, सुंदर, गोड असे हे उकडीचे मोदक झालेले आहेत बनून आणि तुम्ही घरी ट्राय करू शकता. तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.